नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण गॅसची शेगडी साफ कशी करायची, स्वच्छ कशी करायची ते बघणार आहोत. चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी इथं बघू शकता गॅसच्या शेगडीवरती चहा उतू जातो किंवा दूध उतू गेल्यानंतर असे काही डाग पडतात. आता ही गॅसची मी शेगडी इथं काढून घेतलेली आहे वरची. त्यानंतर किंवा स्टँड आणि आतमध्ये जी प्लेट आहे तुम्ही बघू शकता, शेगडीच्या किंवा बर्नरच्या साईडला जी स्टीलची प्लेट आहे यावरती जो काही भाग जळालेला आहे तो आधी आपण स्वच्छ साफ करून घेऊया. सर्वात आधी मी इथं घेणार आहे ते म्हणजे खाण्याचा सोडा. जो काही जळालेला भाग आहे यावरती मी खाण्याचा सोडा असं टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर मी इथं घेतलेला आहे लिंबाची 2 फाका करून घेतल्या. आता त्यानंतर जो काही जळालेला भाग आहे गॅसच्या या प्लेटीवरती तो आपण थोडासा लिंबूच्या साह्याने असं घासून घ्यायचा आहे. म्हणजे थोडंसं जे डाग आहेत ना, जसं चिवट किंवा काळे डाग आहेत ते निघण्यास मदत होते. तर अशा प्रकारे इथं बघू शकता लिंबाने संपूर्ण घासून काढलं. त्यानंतर आपली जी भांडे घासण्याची जी घासणी असते त्या घासणीने आता आपण ही घासून घेणार आहोत. तर इथं बघू शकता घासणीने घासले की लवकर निघण्यामध्ये मदत होते. जो काही काळा भाग झालेले डाग पडलेले आहेत तर इथं घासणीच्या साह्याने असं संपूर्ण ही घासून घ्यायचे आहे. आता त्यानंतर ही प्लेटसुद्धा काढून घेतली. जे काही नट असतात किंवा स्क्रू असतात त्याच्या साईडला जो काही थोडासा चिवट किंवा चिकट झालेला भाग आहे तो एका चाकूच्या साह्याने काढून घेतला. सेम याच पद्धतीने गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती पण थोडंसं दूध उतू गेलेलं आहे तर ते देखील मी असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर शेगडी इथं मी विम जेल, भांडे घासण्यासाठी जे आपण जेल वापरतो ते घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ही गॅसची शेगडी आपण अशी संपूर्ण घासून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे स्क्रबर असेल तुम्ही स्क्रबरसुद्धा घेऊ शकता, पण ही गॅसची शेगडी जास्त चिवट आणि चिकट झालेली होती त्यामुळे तुम्ही भांड्याची सिल्वर कलरची घासणी किंवा स्क्रबर घेतलेला आहे. आता त्यानंतर गॅसची शेगडी उलटी करून घ्यायची आहे आणि त्याच साह्याने शेगडीचे जे तुम्हाला हे दिसत आहे ना बर्नर किंवा जे शेगडी म्हणू शकता तर ते आपण साफ करून घेणार आहोत. तर ते मी इथं खोलून घेतलेले आहे, काढून घेतलेले आहेत. एका टबमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे. तर इथं बघू शकता याला पण भरपूर असे डाग पडलेले आहेत. तर आपण होता होईल तेवढे काढण्याचा प्रयत्न करूयात. तर त्यासाठी मी काय काय वापरणार आहे तुम्हाला सांगते. सर्वात आधी मी एका टबमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 ते 3 चमचे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व. ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी टाकून घेतलं. पाण्यामध्ये लिंबू सत्व टाकल्यानंतर ज्या शेगड्या आहेत ना ते ह्या पाण्यामध्ये टबमध्ये आपण टाकायचे आहेत आणि 2 चमचे घरातीलच खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोडा टाकल्यानंतर बघू शकता याला भरपूर असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे, भरपूर असा फेस यायला सुरुवात झालेली आहे. आता यानंतर काय करूया, चमच्याच्या साहाय्याने शेगडी अशी अलटून पलटून म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये बुडेल अशी करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता जोपर्यंत ह्यातील बुडबुडे किंवा जो फेस येत आहे तो बंद होत नाही तोपर्यंत आपण याला हात लावायचा नाही आहे. तर इथं पाहू शकता सोडा आणि जे लिंबू सत्व आपण वापरलेलं आहे त्याचा भरपूर असा यावरती प्रयोग झालेला आहे. आता यानंतर भांडे घासण्याचीच आपण सिल्वर कलरची घासणी घेतलेली आहे आणि 1-2 मिनटं छान अशी घासून घेऊया. होता होईल तेवढं जे काही डाग निघतील आपण ते काढण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर बघू शकता मंडळी इथपर्यंत ह्याचा फायदा झालेला आहे. अशा इथं क्लीन निघलेल्या आहेत. आणि ह्या शेगड्या ज्या आहेत ना किंवा हे बर्नर जे आहेत ना त्या आहेत ॲल्युमिनियमच्या. तर इथं बघू शकता. आता त्यानंतर पुन्हा एकदा आपण यावरती अजून 1 ते 2 वस्तू वापरून याला पुन्हा एकदा स्वच्छ करणार आहोत. आणि ह्या खूप जुन्या आहेत, खूपच चिवट झालेल्या आहेत त्यामुळे या सहजी निघणार नाहीत, पण आपल्या जेवढा होईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहोत. तर यावरती मी पुन्हा एकदा टाकलेला आहे खाण्याचा सोडा दोन्ही शेगडीवरती. त्यानंतर यामध्ये मी घेतलेला आहे लिंबू चिरून घेतलेला आहे, लिंबूची फाक घेतलेली आहे आणि ती पुन्हा एकदा आपण या शेगडीवरती म्हणजे सोडा टाकलेला आहे त्यावरती असं लिंबू फिरवून घ्यायचं आहे आणि अशी घासून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं छान असं हे सोडा आणि लिंबूने घासून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपण ह्या शेगड्या धुवून घेऊया. तर इथं बघू शकता इथपर्यंत आपल्याला आता रिझल्ट मिळालेला आहे. एवढे डाग निघलेले आहेत. त्यानंतर पुन्हा हे मी इथं जॉईंट करून घेतलेलं आहे आणि भांड्या घासण्याच्या सिल्वर घासणीनेच इथं संपूर्ण शेगडी आतल्या बाजूने देखील अशा खालच्या बाजूने देखील स्वच्छ अशी घासून घेतली. खूप छान अशी क्लीन स्वच्छ निघली. स्टीलची शेगडी आहे बघू शकता, स्टीलचा गॅस असा आहे. आणि त्यानंतर स्वच्छ पाणी टाकलं
आता यानंतर धुतल्यानंतर 1 तास आपण उन्हामध्ये ही शेगडी अशीच ठेवणार आहोत. बर्नर साईडला काढून ठेवायचे आहेत. आणि गॅसच्या शेगडीचे जे माझे बर्नर आहेत ना, ते आहेत लोखंडाचे. त्यामुळं ते काही म्हणजे होल वगैरे बंद नव्हते, त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही इथं. तर इथं संपूर्ण शेगडी अशी आतमध्ये घरामध्ये आणली उन्हातून. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ सुती कापडाने मी इथं पुसून घेतलेले आहेत, कारण खाऱ्या पाण्याचे थोडेसे डाग पडतात. स्टीलच्या भांड्यावरती ते सहज उमटून येतात. तर यानंतर मऊसूत आणि सुती कापडाने मी स्वच्छ शेगडी साफ करून घेतली. शेगडीची जी प्लेट आहे स्टीलची ती देखील अतिशय स्वच्छ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता जे काही डाग होते ते देखील निघून गेलेले आहे. सर्व शेगडी बर्नर मी इथं ठेवून घेतलेला आहे. आणि इथं पाहू शकता आपली स्वच्छ अशी स्टीलची ही शेगडी किंवा हा गॅस इथं स्वच्छ झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.